नमस्कार मित्रांनो. आज आपण परत एकदा जो ज्या विषयावर सगळ्यात जास्त फोन येतात मला, त्या विषयावर मी परत एकदा बोलणार आहे. तो म्हणजे एम-पी-आय-डी, महाराष्ट्र प्रोटेक्शन ऑफ इन्व्हेस्टर्स डिपॉझिट ॲक्ट. म्हणजे गुंतवणूकदारांचे पैसे जिथे फसवले जातात गुंतवणूकदार आणि त्यांची आर्थिक अपहार केला जातो, अशा टाईपचा जो आर्थिक गुन्हा आहे तो म्हणजे एम-पी-आय-डी. आणि एम-पी-आय-डी या विषयावर मला सगळ्यात जास्ती फोन येतात आणि सल्ल्यासाठी येतात आणि लोक कामासाठी फोन करतायत. परत एकदा ह्या विषयावर चर्चा करण्याची गरज ह्याच्याकरता भासली की अनेक लोकांचे, म्हणजे जवळपास 1000 लोकांचे मी फोन घेतलेत एम-पी-आय-डी संदर्भात. आणि त्यानंतर मला निष्कर्ष असा एका विषयावर मला असं वाटतंय बोलावं की त्याच्यातले अनेक जवळपास 70-80% जे गुन्हे आहेत दाखल झालेले आहेत एम-पी-आय-डीचे, त्याच्यात एम-पी-आय-डी कलम लावायचीच गरज नव्हती. त्याच्यात एम-पी-आय-डी कायदा लागूच होत नाही. त्याच्यात एम-पी-आय-डी लावणं म्हणजे मूर्खपणा ठरेल असं आहे. आणि लोकांना गुंतवणूकदारांचे पैसे आर्थिक अपहार झाला म्हणून हा जो कायदा बनवलेला आहे, या कायद्याचा अर्थ असा नाही की कोर्ट तुमचं वसुली भाई म्हणून काम करेल, तुमचं रिकव्हरी एजंट म्हणून काम करेल. एम-पी-आय-डीचा गुन्हा दाखल केल्याने तुमचे पैसे तुम्हाला कोर्ट वसूल करून देईल. ह्या जर तुम्ही एका याच्यात असाल, मिसअंडरस्टँडिंगमध्ये, गैरसमजामध्ये, तर तो गैरसमज दूर करा. कारण की औरंगाबाद उच्च न्यायालय, नागपूर उच्च न्यायालय, मुंबई उच्च न्यायालय आणि इतरही भारतातली उच्च न्यायालय इथे अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये असे न्यायमूर्ती साहेबांचे असे आदेश आहेत की कोर्ट काही तुमचं वसुली एजंट नाही. कोर्टामध्ये एम-पी-आय-डी खाली तुम्ही जेव्हा जाता, फिर्याद दाखल करता, तुम्हाला कोर्ट पैसे वसूल करून देणार नाही. आम्ही शिक्षा देण्यासाठी आहोत की गुन्हेगाराने जर गुन्हा केला असेल आणि त्याच्यावरचा गुन्हा सिद्ध जर झाला तर त्याला शिक्षा आहे, पण ते पैसे आम्ही वसूल करून देऊ किंवा कोर्टाकडनं ती वसुलीची अपेक्षा ठेवणं हा मूर्खपणाचा विचार आहे. आणि याच्यात मोठी बाजू पोलिसांची आहे. माझी पोलीस यंत्रणेला पण एक खूप विनंती आहे की पोलीस मित्र हो, तुम्ही सुद्धा विचार न करता फक्त आर्थिक गुन्हा आहे म्हणून त्याच्यात एम-पी-आय-डी लावू नका. अनेक गुन्ह्यांमध्ये एम-पी-आय-डी हा गुन्हा सिद्धच होत नाहीये, कलम लागूच होत नाही. आणि कारण नसताना एम-पी-आय-डी कलम 4 लावून त्याच्यात तुम्ही भाऊ, बहीण, आई, वडील, इतर नातेवाईक, म्हणजे तुम्ही काय करता माहिती आहे का पोलीस मित्र हो, की तुम्ही जसं ती एखादी बाई असते आणि घरगुती हिंसाचारामध्ये ती सून जी असते, तिचं तिच्या नवऱ्याचं भांडण होतं आणि ती घर सोडून जाते आणि तिथे जाऊन मग ती गुन्हा दाखल करताना त्याच्यात सासू, सासरे, लग्न झालेल्या नंदा, दीर, जावा सगळ्यांना टाकते, कारण नसताना टाकते. अगदी तोच प्रकार पोलीस लोक तुम्ही करता आहात की तुम्ही कारण नसताना कलम 4 एम-पी-आय-डी कायदा लावून त्याच्यात तुम्ही मूळ आरोपीच्या इतर नातेवाईकांना त्रास देताय. एक लक्षात घ्या, आधी तपास करा. तपासामध्ये मूळ आरोपीकडनं जर मोठी रक्कम, गुंतवणूकदारांकडनं घेतलेली मोठी रक्कम ही जर त्याने बायकोच्या, आईच्या, वडिलांच्या, भावाच्या नावाने जर फिरवली असेल आणि त्याच्यातनं काही स्वतःच्या मालकीच्या काही वास्तू तयार केलेल्या आहेत, गाड्या घेतलेल्या आहेत, असं जर काही तुम्हाला तपासात आढळलं तरच तुम्ही सेक्शन 4 खाली भावाला वगैरे इतर नातेवाईकांना त्याच्यात ॲड करा. बरं, अनेक ठिकाणी पोलिसांनी काय केलंय की कर्मचारी म्हणजे रिसेप्शनिस्ट
जी ऑफिस उघडलंय, ठीक आहे, इन्व्हेस्टमेंटचं ऑफिस आहे, बाहेर रिसेप्शनिस्ट बसली आहे, लोक यायचे. एक लक्षात घ्या पोलीस मित्र हो, की आणि गुंतवणूकदारांना तुम्ही सुद्धा, की तुम्ही गेले त्याच्या ऑफिसला, तुम्ही जाताय, गुंतवणूकदार त्यांच्या ऑफिसला गेलेले आहेत, तिथे जाऊन त्यांनी त्यांची भेट घेतली आहे, तिथे जाऊन त्यांनी स्वतःचे पैसे रोख किंवा बँक मार्फत त्यांच्याकडे गुंतवलेले आहेत. त्यामुळे फ्रॉड कुठे तयार होतोय हे पहिले सांगा मला. याच्यातनं कुठे तुम्ही स्वतःहून जाऊन देताय तिथे पैसे, मग तुम्ही कशासाठी गेला होता तिथे? की तुम्हाला कळलं की तिथे गुंतवणुकीवर परतावा चांगला मिळतो. आता मला सारासार विचारबुद्धीने सांगा मित्र हो, तुम्ही गुंतवणूकदार असाल तर मला एक गोष्ट सांगा, की आपल्याला बँकेमध्ये किती व्याज मिळतं? जास्तीत जास्त व्याज किती मिळतं? 8%. नॅशनलाइज बँकमध्ये. कोऑपरेटिव्ह बँक असेल तर किती मिळेल? म्हणजे मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह बँकमध्ये 9%. अजून आपण साधी कोऑपरेटिव्ह बँक जर पकडली तर 10-11%. पतपेढी जर गेलं तर 12%. याच्यावर व्याज मिळतं का? नाही. व्याज दर 12% म्हणजे किती होतात? वर्षाला 12% म्हणजे महिन्याला 1%. इथे तुम्ही व्याजाची, इथे जेव्हा तुम्ही या खाजगी गुंतवणूकदार म्हणून जेव्हा जाताय आणि एखाद्या इन्व्हेस्टमेंटकडे, एखाद्या व्यक्तीकडे जाऊन तुम्ही जर पैसे गुंतवणार तर तुम्हाला किती टक्के व्याज अपेक्षित केलं पाहिजे? सारासार विचारबुद्धीने 14%, 16%, 18% आपण विचार करू शकतो. 18% प्रति वर्ष म्हणजे 1.5% महिना. हा रिझनेबल व्याज आकारण्याची हे झाली. बरं, तुम्ही व्याजाने पैसे देताय, तुमच्याकडे मनी लॉन्ड्रिंगचं आणि मनी लेंडिंगचं लायसन्स आहे का? तुम्हाला व्याजाने पैसे देता येतात का असे? बरं, तुम्ही हे जे व्याज देताय, तुम्हाला जर माहिती आहे की असे व्याजाने पैसे देणं किंवा असे, बरं आजची गोष्ट नाही आहे हो, 1995-98 पासून मी बघतोय की हजारो लाखो आतापर्यंत गुन्हे दाखल झालेले आहेत, अब्जो रुपयांची फसवणूक झालेली आहे. इतकं माहिती असताना सुद्धा तुम्ही परत पैसे घेऊन जाता आणि एखाद्याच्या हातात देता, आणि तुमची ही जी ग्रीड आहे, ही जी लालच आहे जास्त व्याजाची, याच्यातनं तुमचा धोका होतो. बरं, असं नाही, मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो की कायद्यामध्ये डिफेन्स जेव्हा आम्ही घेतो तेव्हा सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे, ठीक आहे, तुम्ही गुंतवणूक केली, त्या गुंतवणुकीतनं तुम्हाला परतावा सुरू झाला, 5%, 8%, काही जागी तर 10-10% व्याज दिलेलं आहे. आणि बऱ्याच लोकांना 10% व्याजाने परतावा मिळाला, वर्ष, 1.5 वर्ष मिळाला. आता मला सांगा, तुमची मुद्दल किती होती? 5 लाख रुपये समजा. त्याच्यावर तुम्हाला 10% व्याज म्हणजे 50,000 रुपये महिन्याप्रमाणे एका वर्षामध्येच 6 लाख रुपये मिळाले. असे तुम्हाला वर्ष, 1.5 वर्ष मिळाले. आणि त्यानंतरही बाकीच्या कुणाचे पैसे बुडाले तर तुम्ही सुद्धा त्याच्यात उडी घालता आणि म्हणता की माझे मुद्दल परत पाहिजे. हव्यास आहे हा. दिस इज नॉट राईट. हे बरोबर नाही, चुकीचं आहे. फक्त एखादा माणूस आर्थिक विवंचनेत अडकला आहे आणि तुम्हाला भरपूर व्याज मिळून बसलेला आहे तुम्ही, आणि आता तो अडचणीत अडकला. अहो, शेअर मार्केट आहे. सगळ्यात पहिले कॉन्सेप्ट ही समजा, शेअर मार्केट हे फिक्स रिटर्नचं जागा नाही. शेअर मार्केटमध्ये तुम्हाला फिक्स रिटर्न मिळू शकत नाही. तुम्ही जर ह्या अपेक्षेने शेअर मार्केटकडे जात असाल तर तुम्ही जाऊ नका, 1 रुपया टाकू नका, तुमचं नुकसान होणार आहे. तुम्हाला फिक्स रिटर्न होत नाही. दुसरी गोष्ट,
गैरसमज आहे फार मोठा की शेअर मार्केटमध्ये 15% 20% व्याज दर महिन्याला मिळतं. हा निव्वळ 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 गैरसमज आहे आणि वेडेपणाचा विचार आहे. कारण की शेअर मार्केटमधनं जर 15% 20% 25% 30% अशी जर परतावा मिळाला असता खात्रीने, तर मला एक सांगा, हे टाटा, बिर्ला, अंबानी, अदानी आणि किर्लोस्कर हजारोंनी जे उद्योजक आहेत, मोठे मोठे उद्योजक, यांनी अब्जो रुपये टाकून फॅक्टऱ्या कशाला टाकल्या असतात, त्याच्यातनं लाखो लोकांना नोकऱ्या का दिल्या असतात, त्यांच्या नोकरीचा पगाराचा बोजा का उचलला असता, त्याच्यासाठी कर्ज का उचलले असते, त्याच्यासाठी मार्केटिंग टीम का उभी केली असती, आणि इतका खर्च करून त्यांनी किती पैसा कमवला. मग त्यांनी हेच केलं असतं ना, की कशाला बाबा फॅक्टरी उघडू, मी जाऊ दे, मी टाकतो शेअर मार्केटमध्ये. अंबानींनी 100 कोटी शेअर मार्केटमध्ये टाकले, त्यांना 25% परतावा मिळाला, घरात बसून राहिले असते ना, कशाला मेहनत करत बसले असते, इतका त्रास कशाला घेतला असता. इतका परतावा नाही. अगदी तुम्ही, आणि आजपर्यंत एकही सॉफ्टवेअर किंवा एकही काय त्याच्यात खूप प्रकार म्हणतात लोक, अल्गोरिदम, हे ते फलाना ढिकाना, आणि ट्रेनर तर अगदी गल्ली गल्लीमध्ये शेअर ट्रेडिंग शिकवणारे ट्रेनर आहेत आणि सगळे स्वतःला अगदी मातब्बर समजतात. पण ही खात्री कुणीही देऊ शकत नाही. शेअर मार्केट हे नुसतं मूव्हिंग ॲव्हरेजवर किंवा मागच्या 52 आठवड्याच्या ॲव्हरेजवर किंवा तीन कॅन्डल वर गेल्या तर तिथे बाय करा वर जाईल, किंवा 3 कॅन्डल खाली गेल्या तर 4थी कॅन्डल खाली जाणार असेल तर सेल करा. हे शेअर मार्केट हे जगभरातल्या घडामोडींवर, जगभरातल्या फिलिंग्सवर, जगभरात होणाऱ्या विविध हालचालींवर, आंदोलनांवर, तिथल्या सरकारने घेतलेल्या निर्णयांवर, एक्सपोर्टवर, शॉर्टफॉलवर, किंवा आता युक्रेनमधल्या युद्धामुळे किंवा इस्रायलच्या युद्धामुळे, चीनने केलेल्या प्रकारामुळे, किंवा आता डोनाल्ड ट्रम्प आल्यावर ट्रम्पने घेतलेल्या निर्णयांमुळे, कुठल्याही छोट्याशा कारणामुळे, अगदी साधं शेतकरी आंदोलन जर घडलं तरी, एक मोठं आंदोलन जर घडलं तरी शेअर मार्केट पडू शकतो. तुमचे कुठलेही सॉफ्टवेअर आणि तुमचे कुठलेही अल्गोरिदम आणि कॅल्क्युलेशन्स, तुमचे फॉर्म्युले काम करणार नाही. ते फटकन आदळेल आणि तुमचे पैसे बुडतील. बरं, तो जो शेअर मार्केटमध्ये ज्याच्याकडे तुम्ही पैसे गुंतवताय साहेब, तो काय जादूची कांडी चालवणार आहे का? शेवटी तोही त्याचं डोकं वापरून करतोय. त्याच्यात नफा नुकसान हे दोन्ही आहे. त्यामुळे शेअर मार्केटशी रिलेटेड सगळेच जिथे नुकसान झालेलं आहे, अरे नुकसान त्याचंही झालंय, तुमचं जर झालंय ना, त्याची पण कॅपिटल आहे, त्याने स्वतःची कॅपिटल बुडवली, तुमची बुडाली. मग जर तुम्ही नफा घेताना तिथे जर तुम्ही पुढे घेऊन नफा घेत होता 5% 10% दर महिन्याला, मग नुकसान झाल्यावर थांबा की वर्षभर, मार्केट परत वर येईपर्यंत थांबावं लागेल ना. आणि पैसे देताना तुम्ही तुकड्या तुकड्यात दिलेले असतात. वेगवेगळ्या महिन्यात वेगवेगळ्या लोकांनी गुंतवणूक केलेली असते. आधी 10,000, मग 25,000, मग 50,000 असं. आणि नुकसान व्हायला लागल्यावर तुम्हाला सगळे पैसे एक रकमी परत पाहिजे असतात. असं कसं चालेल? आणि म्हणूनच शिक्षा होत नाहीये, कारण की लूपहोल्स इतके आहेत. गुंतवणूकदारही काही स्वच्छ हाताने येत न्यायालयात. यांची पण ग्रीड आहेच. आणि गुंतवणूकदारां माझ्याकडे येतच नाहीत तशी, कारण की गुंतवणूकदारांना एकदा पोलिसात फिर्याद दिली, पोलिसांनी MPIDचं कलम लावलं 3 आणि 4 की तो पण अडकतो आणि त्याचे नातेवाईक अडकतात. मला एक सांगा, तो जेलमध्ये जर राहिला, समजा त्याने हाच निर्णय घेतला की ठीक आहे,
जास्तीत जास्त शिक्षा किती आहे? 7 वर्ष. मी राहतो 7 वर्ष जेलमध्ये. तुमचे पैसे मिळणार नाहीत. त्याला जेलमध्ये बसून तुम्हाला पैसे मिळणार आहेत का? नाही मिळणार. मग त्यापेक्षा हे डायरेक्ट MPID वर जाण्यापेक्षा तुम्ही साधी 420 ची पण फिर्याद देऊ शकता की उद्या या अशा फिर्यादीमध्ये तडजोड शक्य आहे. तुम्ही MPID गेलं की तडजोड शक्य नाही, मग तडजोडी होत नाहीत. मग तुम्ही त्याच्या बेलला विरोध कराल, जामिनीला. ठीक आहे, तुम्ही करा विरोध. 2 नाही 3 महिन्यानंतर खालच्या कोर्टात नाही हायकोर्टामध्ये त्याला जामीन मिळेल. एकदा का त्याला जामीन मिळाली की तुम्ही त्याच्या 500 मीटर म्हणजे 500 फुटाच्या आतमध्ये त्याच्याशी जाऊन चर्चा करू शकत नाही. मग जाऊन तुम्ही त्याला धमक्या देऊ शकत नाही की काही करू शकत नाही. मग जेव्हा तो केस साक्ष पुराव्याला लागेल, तुम्ही साक्ष पुरावा द्याल, त्यावेळेस आमच्या सारखे अनेक चांगले वकील जे आहेत, फौजदारी कामात काम करणारे, MPID क्षेत्रात काम करणारे, ते जेव्हा उलट तपास घेतील त्यावेळेस तुम्ही किती टिकणार आहे तिथे? तुमचे पुरावे तेवढे सक्षम आहेत का? पोलिसांनी बनवलेली फिर्याद तेवढी मजबूत आहे का? तुम्ही रोख रक्कम टाकताय त्याच्यात. जर रोख रक्कम जर तुम्ही 25 आणि 30 लाख रुपये रोख रक्कम टाकताय, व्याजाने देताय तुम्ही 5% आणि 10%ने, तुम्हाला इन्कम टॅक्सचा कायदा माहिती आहे का? इतकी रोख रक्कम आहे तुमच्याकडे, ही तुमच्या बॅलन्स शीटवर आहे का? तुम्ही दाखवलेली आहे का ती? तुमच्या अकाउंटवरनं ते पैसे काढून रोख दिलेत का? तुमच्याकडे तसे पुरावे आहेत का? नाही आहेत. तुमच्या किती केसेस टिकणार आहेत याच्यावर प्रश्नचिन्ह लागणार आहे सगळीकडे. आणि अजूनपर्यंत एक प्रकारे सुरुवात नवीन होतं, तर जजेसचाही एक ग्रह होता की नाही, आर्थिक फसवणुकीमध्ये लवकरात लवकर जामीन देण्यासाठी तरी काही ना काही रक्कम घ्या आणि मग ती गुंतवणूकदारांना वाटा. पण आता तसं राहिलेलं नाही. आता जसं येतंय, न्यायाधीशांनाही कळतंय, वकिलांनाही कळतंय, पोलिसांनाही कळतंय की याच्यात सगळीकडे फसवणूक नाहीये. काही जागी प्रेशर करून तुम्ही त्रासही दिलेला आहे. आणि 5% 10% पर मंथ दर महिन्याला व्याज आकारणं हा सुद्धा गुन्हा आहे. तुम्ही पण सावकारीच्या गुन्ह्याखाली येताय. तुम्ही पण आयकर खात्याच्या चौकशीला सामोरे जाणार मग. आणि आता कोर्टातनच जाईल ही चौकशी. आत्ताच छत्रपती संभाजीनगरमध्ये एका MPIDच्या गुन्ह्यामध्ये जज साहेबांना तिथे शंका आली की हे इतकी रोख रक्कम कशी काय? त्यांनी डायरेक्ट आयकर विभागाला त्याच्यात कॉल केलं की याच्यात चौकशी करा, याच्यात इतके पैसे करोडोंनी रोख कशी काय येते? असे जेव्हा डायरेक्शन्स येतील जजेसकडनं, मग काय होणार आहे? त्यामुळे माझा एक खूप विनंती आहे पोलिसांना की MPID हा कायदा लावताना खूप विचार करा. कारण की कारण नसताना सेक्शन 4 खाली त्याच्या नातेवाईकांना, निर्दोष असलेल्या लोकांना त्याच्यात अडकवू नका. कारण की एक अजून गोष्ट मी आता पुढे सांगतोय की एक कारण नसताना जर तुम्ही बायको मुलांना, निर्दोष लोकांना अडकवलं आणि उद्या जर बदनामी झाली, अजूनपर्यंत कुठल्याही आरोपीने तसा स्टेप्स घेतली नाहीये. कारण की सुटल्यावर नॉर्मली कुणी फार जास्ती परत कायद्याच्या ह्याच्यात येत नाही. पण अब्रू नुकसानी, बदनामी आणि खोट्या केसेस दाखल करणं, निर्दोष लोकांवर खोट्या आरोप करणं हा सुद्धा गुन्हा आहे. आणि त्याखाली ते अब्रू नुकसानीचा दावा दाखल करू शकतात. आणि त्यासाठी त्याच्यात तुमची फिर्याद जर सिद्ध झाली की खोटी आहे ही फिर्याद, तर तुम्हाला त्याच्या अब्रू नुकसानीचा खर्च द्यावा लागेल. आय एम नॉट डिस्करेजिंग. गुंतवणूक करा, तुमचा प्रश्न आहे.
तुम्ही कायदेशीररित्या तुम्ही करत असाल तर तुम्हाला त्याच्यातनं बँकेत एफडी करताय, तुम्हाला बँकेत एफडी मध्ये तुम्हाला नुकसान होत नाही, तुम्ही कधी जा पैसे मिळतात. तुम्ही पतपेढ्यांमध्ये जाल, तुम्हाला पैसे बुडायची शक्यता वाढते. तुम्ही वैयक्तिक एखाद्या माणसाकडे जाऊन तुमचे पैसे, तुम्ही त्या व्यक्तीची मागे पुढेची माहिती घेतलेली असते का? तुम्ही तुमचे लाखो रुपये जर एखाद्या माणसाकडे देताय, त्या माणसाची कॅपॅसिटी आहे का तेवढी? तो खरंच शेअर मार्केटमध्ये एवढा मातब्बर आहे का? त्याने याच्या आधी किती लोकांना किती व्याज परत केलेलं आहे? त्याची स्वतःची गुंतवणूक किती आहे? त्याच्याकडे स्वतःची स्थावर मालमत्ता किती आहे? त्याच्या स्वतःच्या बँकमध्ये किती पैसे आहेत? त्याची फॅमिली किती स्ट्रॉंग आहे? याबद्दल तुम्ही चौकशी करता का? एक कुठलं तरी भाड्याने ऑफिस येतं, तिथे इन्व्हेस्टमेंटचा बोर्ड लागतो, चांगली गुंतवणुकीवर चांगला परतावा, आणि तुम्ही तुमचे कष्टाचे पैसे जाऊन अगदी निष्काळजीपणाने तिथे पैसे देता, आणि मग बुडाल्यावर तुम्ही कायदेशीर यंत्रणेला वापरता, मग गुन्हे दाखल करायचे, मग त्याच्यातनं इतकं सोपं नाही आहे. एमपीआयडीचा गुन्हा कायदा जो आहे त्याच्यासाठी खूप वेगवेगळ्या गोष्टींची घटना घडाव्या लागतात, तरच एमपीआयडीचा कायदा लागू शकतो. एमपीआयडीच्या कायद्यासाठी तुम्हाला आधी त्या माणसाने जाहिरात दिली पाहिजे, तुम्हाला प्रेझेंटेशन दिले पाहिजे, तुम्हाला लेखी स्वरूपात इतके टक्के व्याज देईन असं लेखी स्वरूपात दिलं पाहिजे, तशा प्रकारचे ब्रोशर्स पाहिजेत, तशा प्रकारचं ॲग्रीमेंट पाहिजे, तशा प्रकारचे त्याने पोस्ट डेटेड चेक दिलेले पाहिजे. पोस्ट डेटेड चेकही आजकाल सिक्युरिटी म्हणून दिलेले असतात. 138 करता येते त्याच्यात, मग त्याच्यातही एमपीआयडीत जायची गरज नसते. 138 मध्ये तुम्हाला बेटर रिलीफ मिळू शकतो 138च्या कायद्यामध्ये. एमपीआयडी का दाखल करायची? एमपीआयडी दाखल केल्यावर तुम्हाला तडजोड करता येत नाही. त्या माणसाला, गुन्हेगाराला, जर आरोपीला, गुन्हेगार नाही म्हणत, आरोपीला जर तडजोड करून पैसे परतही द्यायचे असतील तुमचे, तरी तो करू शकत नाही. त्याच्यात खूप त्रास होतो तडजोड करताना. मी केलेत 2 जागी तडजोड एमपीआयडी मध्ये, पण त्याच्यात खूप अवघड परिस्थिती होते. त्यामुळे विचार करा. माझा पोलीस यंत्रणेलाही रिक्वेस्ट आहे की फार विचार करून एमपीआयडीची कलम लावा. मला ऑलरेडी महाराष्ट्रातल्या अनेक पोलीस ठाण्यातनं मोठे मोठे पोलीस ऑफिसर लोक सुद्धा फोन करतात की वकील साहेब असं केस आलेली आहे, त्याच्यात आमच्यावर प्रेशर आहे की एमपीआयडी लावा. तर आम्ही लावावा का? आणि जेव्हा मी केसेस ऐकतो, मी त्याच्यातल्या बऱ्याचदा तर मी त्यांना सांगितलं की याच्यात एमपीआयडी कायदा लागू होत नाही, याच्यात एमपीआयडी लावू नका. साधा 420 वगैरे इतर जे गुन्हे आहेत आर्थिक फसवणुकीचे ते लावा, त्याच्यातनं होऊन जाईल प्रॉब्लेम सॉल्व. डायरेक्ट इतक्या मोठ्या याच्यात अडकवायची गरज नसते. त्यामुळे मला असं वाटतं की ह्या एमपीआयडी हा विषय असा आहे की माझ्याकडे, मी जर बोलत गेलो ना तर मी अजून 4 तास सुद्धा बोलू शकतो या विषयावर, कारण की इतके फोन आणि इतके सल्ले आणि इतक्या केसेस मी आत्तापर्यंत ऐकलेल्या आहेत की याच्यात प्रत्येक वेळेस नवीन काहीतरी मलाही शिकायला मिळतं आणि नवीन माहिती मी पण तुम्हाला लोकांना देऊ शकतो. सो मला असं वाटतं की मी आजही एमपीआयडी या विषयावर बऱ्यापैकी एक चांगली माहिती तुम्हाला द्यायचा प्रयत्न केलेला आहे. समजा आणि स्वतःचे पैसे सांभाळा. कारण नसताना कुणाच्याही हातात स्वतःची कष्टाचे पैसे देऊ नका. सुखरूप राहा, आनंदी राहा. परत भेटू आपण नवीन विषयासाठी लवकरच. नमस्कार.